देशाच्या क्षेत्रामध्ये ज्यांचं प्रचंड योगदान आहे असे सगळे खेळाडू त्याच्याबद्दल आस्था असते तुम्ही सगळी मंडळी ज्यांचे आत्ता जोपर्यंत विचार ऐकले यशवंत कुमार केतकर मंडळींना यांनी काही वर्षापूर्वी पहिलं पुस्तक लिहिलं होतं बहुतेक त्याच्या प्रकाशनाने होतं त्याच्यामध्ये सुधारणा केली आणि अधिक व्यापक स्वरूपामध्ये त्यांनी ज्या काही कमतरता होत्या पहिल्या ग्रंथामध्ये त्या दूर केल्या आणि कमलजीतून केल्यावर या नावाचं पुस्तक तुम्हा सगळ्यांच्यासाठी त्यांनी लिहून काढलं. मला आनंद आहे आज त्याचा विवेचन या ठिकाणी होत आहे. या क्षेत्रामध्ये अनेकांचं प्रचंड योगदान. त्याच्यात दोन भाग असतात. एक इथं जे कोणी समोर आमच्या महत्त्वाचे खेळाडू असेल जया शेट्टी असेल, शांताराम असेल, राजू भावसर असेल, सदानंद असेल, अनेकांची नावं घ्यायचं असेल. आणखीन बाकीच्या नावं वडिलांच्यापैकी एक असे अनेक ज्यांनी मैदानी एकेकाळी गाजवली आज त्यांची उपस्थिती या ठिकाणी आहे. या सगळ्यांनी कवयित्रीच्यासाठी आपल्या आयुष्याचा अत्यंत महत्त्वाचा कालखंड हा दिला. मी सांगत होतो की एक असा वर्ग की जो मैदान गाजतो आणि दुसरा एक वर्ग असा असतो तो पाठीमागे जाऊन व्यवस्थापनाचं काम बघत असतो. त्याचा जर त्याची आठवण करायची झाली तर बुवा साहेबांचं नाव घेतल्याशिवाय हे काम पूर्णच होऊ शकतं. आज माझ्या समोरच नंतरच्या काळामध्ये मी क्रिकेटमध्ये लक्ष घातलं आणि क्रिकेटमध्ये मुंबई क्रिकेट असो किंवा देशाचं क्रिकेट असो हे जगात पोचलं त्यासाठी सचिनसारखे उत्तम खेळाडू असते. पण आम्हा लोकांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे एक गृहस्थ समोर बसलेत. त्यांचं नाव प्रोफेसर शेट्टी. उभं आयुष्य त्यांनी क्रिकेटच्यासाठी संघटक कसा असावा या संबंधीचं काम त्यांनी केलेलं होतं. आणि या सगळ्यांच्या कामाची नोंद माझ्या मते या पुस्तकामध्ये केलेली आहे. आनंद आहे की हा खेळ सुधारतो आहे. पण अलीकडंच मला काही गोष्टी ठीक ऐकायला मिळत नाही. दुसऱ्यानं संघटनेमध्ये काहीतरी चुकीचाच असता काही लोकांनी स्वीकारला का काय असं चित्र दिसतं. अलीकडच्या काळामध्ये काही लोक असे असतात की संघटना मूर्छित ठेवायची आणि आपण म्हणत तसंच काम त्या ठिकाणी झालं पाहिजे. आणि ते करत असताना सगळ्यात किंमत कुणाला द्यावी लागते तर ती खेळाडूला द्यावी लागते. एकेकाळी महाराष्ट्र कबड्डी असोसिएशन, मुंबई कबड्डी असोसिएशन याचा एक नावलौकिक संबंध देशामध्ये होता. या महत्त्वाच्या संघटनेचा नावलौकिक जो अनेक पातळीवर पोचला. आज तिथं काहीतरी दुरुस्ती करायची आवश्यकता आहे
असं चित्र कानावर येतं. आपण हा खेळ अधिक कसा लोकांच्यात जाईल याची काळजी सगळ्यांनी सामुदायिकपणे आपण घेतली. आपण राज्याच्या पातळीवर, देशाच्या पातळीवर गेलो, आशिया खंडामध्ये गेलो आणि शेवटी रिजिंगमध्ये सुद्धा एशियामध्ये आपण गेलो. आणि नुसतंच गेलो नाही तर चायनामध्ये आपण गोल्ड मेडल मिळवून या देशाचा नावलौकिक कबड्डी खेळायला लागलो. आणि त्यामुळं हा खेळ विस्तारित होता. त्याच्यामध्ये नवीन एक तंत्र पुढं आलेलं आहे. आज टेलिव्हिजनमध्ये ते तंत्र आपल्याला बघायला मिळतं. मला त्याच्यामधून खेळाडूंना कदाचित काही मदत होत असेल, पण मूळ कबड्डी आहे हा गेम जो आहे, हा जो खेळ आहे, त्याच्यातलं जे कसं आहे त्याच्यावर कुठतरी आक्रमण होतं का काय असं त्या ठिकाणी दिसतं. आणि म्हणून याच्यात लक्ष घालावं लागेल. मी जाहीरपणानं कबूल करतो की अलीकडे माझं लक्ष या कामात नव्हतं, पण एकंदर स्थिती ऐकल्यानंतर याच्यात लक्ष घालायची वेळ आलेली आहे. आणि कबड्डीला जुने दिवस कसे येतील याची काळजी ही घ्यावी लागेल या निष्कर्षाची मी विनायक दळवी यांचा मी आभार आहे. त्यांनी या संबंधीचं लिखाण केलं. मागच्या ग्रंथामध्ये ज्या कमतरता होत्या त्या कमतरता यांनी या ग्रंथामध्ये या भरून काढल्या. माझी खात्री आहे की आपण नव्या पिढीला प्रोत्साहित करत राहिलो तर आणखीन चांगले खेळाडू तयार होतील, खेळ वाजेल. शेवटी हा मातीतला खेळ आहे, मातीतल्या माणसाचा आहे, सामान्य माणसाचा आहे. आणि कर्तृत्वाची कमतरता या खेळामध्ये असणाऱ्या खेळाडूंच्यात इतकीही नाही आहे. फक्त त्यांना प्रोत्साहित केलं पाहिजे. ते आपण सगळे मिळून करू एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि कबड्डीचे क्रीडागार विनायक दळवी लिखित याचं विमोचन झालं असं मी जाहीर करतो. कबड्डीतील